धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरट्यांनी गुंजोटी येथील तब्बल 9 घरे फोडून रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केलाय. शुक्रवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. हुतात्मा वेदप्रकाश चौक परिसरातील आणि कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेल्याने चोरट्यांनी कुलूपबंद घराला लक्ष्य केले. दरवाजा उचकटून आत प्रवेश करीत चोरट्यांनी कपाटातील दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या. गोविंद लोहार यांच्या घरातून सुमारे 1.5 लाखाची रक्कम आणि 1.5 तोळे सोन्याचे दागिने तसेच अजित चौधरी यांच्या घरातून रोख 3 लाख आणि 5 तोळे सोने घेऊन चोरटे दुचाकीने पसार झाले. त्यानंतर चोरट्यांनी चोरलेली दुचाकी कदेर शिवारात सोडून पळ काढला. उषा वैद्य यांच्या घरातून अर्धा किलो चांदीचे दागिने तसेच सुधाकर जाधव, सिद्धराम जाधव, धनगर गल्लीतील आरती दुधभाते, मीरा काळे, विठ्ठल दुधभाते, गोंधळी गल्लीतील संतोष पाचंगे यांचे घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. माहिती मिळताच उमरगा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरख शिंदे, श्रीकांत चौधरी, पोलीस पाटील नाझेर देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास उमरगा पोलीस ठाणे करीत आहे. GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, गुंजोटी तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.